गोल्या धर. मी काय म्हणतो गोल्या, बस इथं. ए राजा कुठं बसतो इथं? गुरांना भात दिसली की लगेच जात्यात भात. नाही जात, बस. आहे की, तू लक्ष ठेवू की आपण. बस. ती खाली गुरु कोणाची? तात्याची आहे काय? हा तात्या दिसतात. गोल्या, पहिला पाऊस पण आला रे आता. आणि म्हणतात पहिल्या पावसात पहिले प्रेम होतं. या राजाला कधी प्रेम होणार? कसं असणार रे तिचे डोळे, तिचं गाल, तिचा चेहरा? आपण का फक्त गुरांच्या मागच फिरायचं का? शान काढायचं, धारा काढायच्या आणि डेअरी द्यायचं दूध घालायला. तुला काय वाटतंय, या राजाला होईन का प्रेम? राजा तू दिसाय चांगलं आहे, पण तुला चांगली पोरगी पाहिजे ना, मग आवड आहे. राजा तुला पोरगी भेटेन तेव्हा भेटेन, तिकडे गुरु गेली बघ खाली. ए बाब्या, ज्यांनी कर्ज घेतलं ना आपल्याकडून, त्यांना पण कळू दे ना, काली बाई काय चीज आहे. कर्ज घेताना हात पुढे पुढे येतो ना यांचा, आणि कर्ज घेताना हात दुखतो का यांचा? अरे तोडून टाकून अशात. कट दाखव. कालीबाई एक नंबर लिहिला आली बघा. अरे तू गोप कुठे माझा? अहो दिसतोय पातीत तोल्यात आहे, चमकलत पाय आणि बॅग लावून बघताय का, एक नंबर आलंय. बरं झालं, तो गोप चमकतोय. तुला चमकावला असता. चांगली काढली. एकदा बेलील कालतोय आणि लीट तगली त्यानं. काय लागत बोलताय तुम्ही, सगळ्यांनी फाटूनच जाईन. कधू का पोत करी रील पोस्ट, आणि ज्यांनी आपल्याकडून कर्ज घेतले ना, त्यांना पहिली शेअर कर. लगेच करतो. कर लगेच. चिऊ आला का पाऊस? हा थोडं थोडं आलं, ये ना लवकर. भारी पाऊस आहे ना? हो. तालीबाई लील केली पोत आणि कलत घेताना लोकांना पण पाठवून टाकली. आता येतील दारात पैसे घेऊन, ते पण व्याजा सकट. आणि तू काही डेअरीवरती लक्ष देत नाही का? अरे दूध कमी झालं आपल्या डेअरीवलं. दूध अहो अरे असं जर चालत राहील ना, तर डेअरी बंद करायला लागेल मला. तुम्हाला आज तुम्ही आता दिली कधी बंद पलन. त्याचं काय झालंय, ते दूधवाले आपले दिलेलं दूधच देत नाहीत, त्यांचं ते लोकांना देऊन टाकतात. त्यांचं ते देतात. तू एक यादी बनव, कोणते कोणते दूधवाले त्यांना दूध देतात. बनवतो. गोल्या, कसला चिक्कल इथे? नाही तर आपण गाडीच घेऊन आलो असतो. मी काय म्हणतो, हा? यांचं दूध बंद करायचं का? अरे नको नको, यांचं दूध बंद केलं आपला धंदा कसं करायचा? हा, ते पण करे रे. चल पटकन मग. चल. चिऊ, ए चिऊ. गोल्या दे रे आवाज. चू ए चू. गोल्या, चिऊ आली नाही, कुठे गेली ती? आले बघ ती. काय रे तुला चिऊ? टाक की दूध. हा, ते गोल्या दे रे. अरे काय बघतो, टाक की दूध. जायचं आपल्याला. गोल्या पकड रे. राजे हा झालं की आता कवर टाकतो. हा. ए
किती पातळ दूध आहे? पाणी बिनी म्हटलं काय? ए चिऊ, आता म्हणतो आम्ही अख्ख्या गावात दूध टाकतोय, आता म्हणतो कोणाची तक्रार नाही आली. आणि हे काय आहे? काय झालं? काय नाही का शिव, तिची जरा बघण्यात चुकी झाली असं, जाऊ दे. असलं तू असेल ना तर बंद केलं बरं. राजे, कसली बोलून गेली ती? काय आपण काही येड आहे का? अरे गोल्या, बोलू दे की तिला, आपण थोडं ऍडजस्ट करायचं असतं. आणि चिव, दूध बंद नका करू, उद्या येतो परत टाकायला. जाऊ का? गार लागते, पाऊस पाणी, घरात जा. बोला बस. राजे, मला तू अजिबात पटलं नाही बरं का. काय आलं? मागाशी ती पोरगी काय म्हणली, दुधात पाणी ओतलं. ती नीट बघितलं नसतं म्हणून तशी बोलली असं ती. आपण तू बोलायचं ना, का तू शांत बसलाय तिथं? गोल्या, तुला सांगू का? अरे मी तिला जर पहिल्यांदा बघितली ना, पहिल्या पावसाची आठवण आलेली. आणि तुला काल काय म्हणलं होतं की पहिला पाऊस म्हणजे पहिलं प्रेम. म्हणजे तुला प्रेम झालंय का? तसं नाही रे, पण एखाद्या पोरीला बघितलं वाटलं असं मनामध्ये, वैरी संग बोलावं, वैरी संग मैत्री करावं आणि हळूहळू प्रेमात पडावं. तसं वाटलं रे मला तिच्याकडे बघून. पण मी काय म्हणते, काय? मला तिला परत बघायचंय. पण आता आपण सकाळी दूध टाकले तिच्या घरी, पण तिच्या घरी जायचं कसं काय आता? कशाला काय त्याला बोलली? कसलं पाण्यासारखं दूध होतं ते? आम्ही त्याच्याकडून रोज दूध घेतो, चांगलं आहे ते दूध. आपण पैसे येतोय, चांगलं दूध घेतलं पाहिजे ना. अरे, आज तर सोमवार आहे, मी तो मंदिरात जायचं विसरूनच गेले. गौरीताई, मी मंदिरात चालेल, तुला यायचं का? हा हा, चल ना, येते चल. माझ्या एक आयडिया आहे. काय रे? अरे आज सोमवार आहे ना, समोरचं काय? ते चिव जाते ना मंदिरात, मग ते संग ती पण येईन ना. अरे येईन का पण नक्की? हा. चल मग जाऊ. अरे का मला अवतार बघितला का? मला फक्त थोडाच वेळ दे, मी लगेच चकाचक होऊन येतो. चकाचक? चल चकाचक वाल्या. घोल्या, तू म्हणला असती मंदिरात येईन, जर नाही आले ना मग तुला दाखवतो. अरे वास का बाई, आज सोमवार आहे, येणार ती. येणार होती? चल तिला बघू. घोल्या, तू म्हणला आता येणार आहे, अरे ती खरंच आली. भास्कर आम्ही म्हणलो त्याने येईन, आली. अरे बघ ना ती, चल लवकर. घोल्या, कसली भारी आहे ना ती, एकदम राणीवाणी. राजा बघून कुठं चालतं का दावा? मग काय करायचं? त्यासाठी बोलावं लागल, मैत्री कशी होणार? अरे डायरेक्ट जाऊन बोल ना तू. डायरेक्ट नको, अरे बोल, गोल्या आहे त्या बाटीशी. एकदा तिकडे आली ते आली ते आली ते. चू, बोल ना राजा. मंदिरात आले ते काय? हा, पाय पडायला आलते. मग प्रसाद कुठे? संपला प्रसाद. संपला प्रसाद? पाहुणी आहे काय? माझ्या मामाची पोरी. मामाची पोरगी का? भारी. काय बोलला? काय नाही काय नाही. अरे ते चिवसंग कुठं बोलतो, आडगी येते. डायरेक्ट तू बोल ना. अरे त्या सांग बोलू का? हा बोल. बरं बोलतो. हो पाहुणे, नाव काय तुमचं? तुला काय करायचंय? मला काय करायचं? फक्त नावच विचारलं ना मी तुम्हाला, एवढा कशाला भाव खाताय? नाही सांगायचं नाव मला. कोण आहे तू? कोण आहे मी? राजा आहे मी. अश्विन राजा तू? आम्हाला काय करायचंय? चल चिव. गोल्या, तिने नाव नाही सांगितलं. चल त्यांच्या मागे जाऊ. चल चिऊ, तुझ्या पाहुणे नाव नाही सांगितलं, पण आजपासून ती माझ्यासाठी काजू कतली. कोण आहे गोल्या? काजू कतली.
म्हणत तो दूध टाकायला आलता आपल्या घरी. हो, तो काय एवढे नाव बी विचारत होता. मला नाही माहित. येऊ द्या दूध टाकायला, दाखवतेस त्याला. काय म्हणलं होतं तो? काजू घातली. का रे दोनच स्टँड आले हो भाऊ, दोन क्या आले ते. असं जर चालू राहिलं ना तर आपलं डेअरी बंद करून लोकांच्या घरी घरी जाऊन दूध घालायला लागेल. नाही तसं नाही म्हणाला भाऊ. तुम्ही आहे की दिली नाही बंद पाडला ना आपली. गोल्या शेतात पाणले आता जास्त झाले बरं का. भात लावायला लागेल आपल्याला पण. राजा चालू करायला लागेल आपल्याला वाच लावाय. बस इथे. राजा तिचं नाव सोडून दे तू. तिने नाव तरी सांगितलं का तुला? तू एक काम कर, दुसरी पोरगी बघ, ती तरी तुझ्या प्रेमात पडेल. गोल्या दुसरी नको आपल्याला, तीच पाहिजे. तिला बघितलं ना एकदम प्रेमात पडल्यासारखं झालं रे. काजू कतली आणि एकदम मऊ येते म्हणून तर तिचं नाव काजू कतली ठेवले ना. तुला तीच पाहिजे ना. कष्ट घ्यायला लागणार आपल्याला. घेऊ की कष्ट. कष्ट करा आपण काय घाबरतोय काय. गोले कधी सकाळ होती ना असं झालं मला. आणि कधी तिच्या घरी जातोय आपण, कधी तिला पाहतोय. राजा ते सोड, वैरण संपली दे. चल वैरण आणू, वेळ घेऊ आणि जाऊ. गोले एकटाच कापू का मी एवढं? तू पण काप की. राजा हा एवढा भाव खाली तिला काय एवढा भाव देतो. अरे गोले चांगली आहे ती, खाऊ दे की तिला थोडा भाव. तू काप, नको जाडू बोल. राजा हा ती 2 नंबर वाली म्हैसले आजारी तेवढं बघा. डॉक्टरांना बोलवायला लागेल रे गोले. हा बोले नंतर आपण कुठे करू. तर करिश्माला बाहेर बांध, मी म्हशीला पाणी दाखवतो. हा जा जा का बघतो काय तोंड मा. चल सर माग. गोले हे गोले. गोले तुला आवाज दिलेला ऐका येत नाही का? आला ऐकाय. सर आपल्याला डॉक्टरांकडे जायचंय. मला नाही यायचं, जातोच. तुला काय आलं एवढं? सकाळ तर नाही एवढं चिडचिड करतोय. मी काय केलंय? मग काम सगळे मीच करायची, हे करायचं. ती पोरगी तुला एवढी बोलून गेली तेव्हा गप्प राहिला. मी सगळी कामं करून मलाच ओरडतो तू. गोल्या पुरींच्या वरच नाही बाबा तुझं. चल. ओरडत नको जाऊ. नाही ओरडत बाबा तुला. चल. भारी दिसतेत ना. हा मस्त दिसते. ताई एक व्हिडिओ पे काढ ना. बर काढते. दाखव दे आता. तर बघ. चांगला आहे ना. हा चल मी त्या मैत्रिणीला दाखवते. चल. कोण आहे ती मैत्रीण? अगं सुट्टी असते ना तर आम्ही गुडी दी का खेळायला यायची. गुडी दीदी, गुडी दीदी. काय झालं का चिऊ? अगं इथं आते फोटो काढाय म्हटलं तुझ्याकडे यावं. या आपण इथं बसू. चिऊ बघू दे कशी काढले ते फोटो तुम्ही. छान काढले फोटो. छान आहे ना. हा. ही मुलगी कोण आहे? माझ्या मामाची पोरे. पाऊस काय तर आपल्यातच राहणार आहे. गुडी दीदी आपल्याला खेळायला अजून एक मेंबर झाला. बरं बसा तुम्ही, मी चहा घेऊन येते तुम्हाला. अगं दीदी नको, मी नंतर खेळा येईन ना तो मग तू कर छा. ठीक आहे चालेल, या नक्की. चल. अभ्या शर्ट कसं वाटतंय? एक नंबर दिसतंय काली भाऊ. पांढरे घेऊ का रे? पांढरं घेतला तर
पण तुम्हाला काल लय भाली विकतं. काळ माझ्या नावाला पण सुट होईल. काली आणि काळं शर्ट. विचार जॉलात. अबे हे गावात नवीन पाखरू कोणते? पहिल्यांदाच बघितलंय भाऊ, नवीन पाखलू दिसतंय गावात. अरे काळजात बसलं ना माझ्या. कालच बदलं, माहिती काढतो मग. तू माहिती काय, मी त्या पाखराला पिंजऱ्यात घेतो. अबे दुधाचं बघितलं का? बघितलं कालीबाई, तर ती लय दण आहेत, पण त्या चांगल्यानं फिटलवणारा राजा आहे. राजा? तिथं कोणता राजा आहे दुसरा? त्या गावात फक्त मी एकटाच राजा आहे. तुझ्या फिरतीचा हा इंच मला चावला, तुझ्या माग पळून पळून वाट माझी लावली. काय होतंय? गाणं म्हणून देत नाही साधं, इथं करतोय काम ते नाही, जीव चालला इथं. राजा थोडशा राहिले काढायचं, काढ तेवढं आलो टाकून. हा ठीक आहे, चल आलोच. रे 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 चल. गोले थोडं बाहेरचं एक राहिले, थोडं शेण काढायचं, तेवढं काढून घे. चल 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 चल. काय रे राजा, काम करते काय? हा का आपलं रोजचंच काम. आज दूध टाकाने आला? तू काय एडं गेली काय? टाइम आहे अजून, धारा काढायच्या. येतो की नंतर टाकायला. गोल्या ते आपले खास मैत्रीण पण आली. तू एक काम कर, जा पटकन एकदम कडक चहा टाक. हा जा जा लवकर जा. शिव माझी खास मैत्रीण पण आली. थांब की, गोल्याला सांगितलं चहा ठेवायला, चहा पिऊनच जावा. शी किती घाण वास येतोय चू. वास गुरे म्हटलं तेवढं चालणारच, त्यात काय घाट. मी तेवढं घाणीत काम नसतं केलं, आणि हे गुरं एवढी का घाण करतात का? ह्यांची गुरं पण घाण आणि ही पण घाण. आणि तू सारखं माझ्या माग माग करत जाऊ नको. राजा चहा बनवा टाकलाय, ओकायला की लगेच घेऊन येतो. गोल्या नको आणू चहा. तू बरोबर म्हणत होता, तिच्या माग माग करू नको. अरे मी चेडा होतो ना, तिच्या माग माग करत होतो. आणि चिव तुझी पाहुणी जरा नीट समजून सांग तिला. ती काय बोलली, गुरं गहाणे आणि आम्ही गहाणे. आम्ही गहाणे का? पहिल्या पावसात पहिलं प्रेम होतं, आणि मी तिच्या चेहऱ्यावरती प्रेम केलं. तिचं मन जर मला माहिती असतं ना एवढं काळ आहे, तिच्याकडे बघितलं पण नसतं. नाही रे, मला तिचा चेहरा नाही बघायचा. काय बोलली, घाणे घाणे का? अरे आम्ही त्या गुरांची एवढी काळजी करतो, त्याच्यामुळे आमचं घर चालतंय. कोला जाऊ दे रे, मला तिचा चेहराच नाही बघायचा. तिला जायला सांग. चू जा त्याला घेऊन. तर राजा रागाच्या भर धावून जाईल, तिला डॉक्टर काय बोलत. अरे जा ना त्याला घेऊन. गोले आयुष्यभर सांगतो, ह्या जागेवर पोरगा असताना हे क्षणातच तोडावला असता. पोरगी म्हणून सोडून दिली. आपल्या गुरांवरती विषय आला ना, विषयच क्लोज डायरेक्ट त्याचा. गोल्या एवढं शान टाकू आणि मग आपल्याला धारा काढायची. आपल्या गुरांना बोली करते, मग काय देऊ कर शिवाय कायची पाहुणे टावणी गेली उडत ती. काय झालं? मला नाही ते सांग बोलायचं. का? का तू त्याला बोलले ते ठीक होतं, पण तू गुराला का बोलली? त्याला किती वाईट वाटलं असत. समजा आपलं गुरा असली तर आपल्याला किती वाईट वाटलं असतं, त्याला किती वाईट वाटलं असत. विचार कर बरं तू. ते विचार बघायला जायचं का आपण? चिवच्या घरी तर दूध टाकायला लागेल ना. दे आवाज दे. चू अय चू. राजा हे तर देतो तू दूध. चिव तुला आवाज दिला, पटकन येता येत नाही का? ते पातेलं घे तुझ्याकडं.
आणि चिव आवाज दिले ना पटकन येत जा, नाही तिला दूध आणाय नको पाठवत जाऊ. मी आलते ना दूध घ्यायला, मला काय नाही दूध दिलं त्यांनी. कसं काय देईन तुला, त्यांच्या तुझ्यावरती राग आहे. असंच रोज झालं कसं चालायचं. मग तुला माफी मागायला लागेल त्यांची. मला पण वाईट वाटतंय ग, मागते मी माफी त्यांची. जा तू दूध ठेवून या, आपण जाऊ त्यांची माफी मागायला. असं का पण तो राजा घरी? हो असेल. बोला. काय घ्यायचो आणि हिला कशाला आणलंय? अरे राजा सॉरी म्हणाली. एवढं कळतं ना, मग कशाला बोलायचं त्यांनी पहिलेच? चूक झाली तिच्याकडून. राजाला बोलव ना. बरं ठीक आहे, थांब आलोच बोलून. पहिलं बोलायचं आणि मग यायचं सॉरी बोलायला. राजाने जर आता माफ केलं ना, राजा कस बघतो. राजा, अ राजा बाहेर ये जरा. काय बोला एवढं वरडायला? अरे ती आली कोणती? तुझी मैत्रीण. तिला काय इकडे आणलं? अरे मी बोलवले का तिला, ती चालेल सॉरी बोलायला तुला लाड लाड. सॉरी बोला. आणि राजा ती आपल्या गुरांना बोललेली, तू जर तिला माफ केलं ना मग बघच. बोले तिला सहसा माफ नाही करायचं आपण. बघ मी आता काय करतो ते. चल का ग चिव, काय काम आहे? ए राजा, मी तुला आणि तुझ्या गुरांना लय वाईट बोलले, मला माफ कर ना. ए राजा कर की माफ. चिव तिने आम्हाला आणि गुरांना लय वाईट बोललेली, तिला सहसा माफ नाही करू शकत हा राजा. तू ज्याला घाण बोलली ना ते साफ करावं लागेल तुला. हाय का तयारी? हो आहे तयारी, मी सगळं काम करेन, फक्त त्यांनी मला माफ केलं पाहिजे. चल मग लाग तयारीला. गुरावरून बोलती काय, दाखवतो तुला. भले A to Z सगळं साफ करून टाक. अरे काय बघते, उचला की. ए मी पण साफ करायचं का? तू काय बोलले त्या चू? नाही ना, तू साईडला. आणि हो तू उचल, तू यालाच घाण बोलली होती ना, ते गमेने घ्या उचल लवकर. कसे नाही साफ करत बघतो. ए भर ना पाटा चू. जास्त जो सुटायला लागला नाही का? मला नाही येत. मला पण नाही येत, पण दुसरंच कोणाला तरी जास्त वास येत आता नाही का? अय भर ना पाटा आऊन गोट्यातलं पण भरायचंय. कुठं टाकायचंय? तुला तो बांध दिसतोय का? तिकडे जाऊन टाक. चिव कर ना मला थोडीशी. अय कुठं चालली? दिन तुला नाही तर दुसरं गमिलं. हो माग. ए राजा हे एवढं भर कर की तिला आता माफ. चिव त्या सांग बरं. ए भल्या, कर की तिला माफ. एवढीशात अजून लय. आणि तुला जर तिचं एवढं पुळक येत असेल ना, तू पण लग कामाला. बोला झालं का? झालं? अरे गोट्यात लय अजून. चल गोट्यात. हे सगळं शान आका उचलून टाकायचं. अय करिश्मा, तुम्हाला वाईट बोलली ती, शाळेत पाडायची का तिला? अरे बोले काय एवढं असं घेतलं तिच्याकडनं काम करून. अरे ते आपल्याच काय, कोणाच्याच गोरांना काय बोलणार नाही. ए राजा, आज मी सगळं काम केलं. मला नव्हतं माहित की गुरांचं एवढं काम असतं, आणि माझी चुकही कळली मला. माफ कर ना मला. तुला तुझी चूक पण कळली ते. आणि शेतकरी कष्ट करून खातोय. तुम्हाला ज्या गोष्टीची घाण वाटते ना, ते आम्ही रोज काम करतो. पुढल्या वेळेस आहे ना फक्त विचार करून बोल. चिव बोले करायचं का माफ? हो करून टाक माफ. यावेळी केले तुला माफ, पुढच्या वेळेस असं काय करू नको. बोले जा पटकन आणि कडक चहा ठेव. जा लवकर जा. चहा पेणार ना चिव? हो बोले कोणतरी म्हणलं तर दुधात पाणी टाकतो आपण. 5-4 लागे ना चहा.
ऐक ना राजा, माझ्यासोबत मैत्री करशील का? काजे रामन तिच्याकडनं सगळं काम करून घेतलं आणि तिने केलं पण ती जाताना काय म्हणली, तू माझ्याशी मैत्री करशील का? पण तू करणार आहे का? मैत्रीचं राजा काय सगळं दूध तू एकटाच घालतो काय? अरे मला घालचा, 2 पैसे वाढवून देईन तुला. कशाला ते शेतकऱ्यांपायी माझ्याशी वाकडं घेतोय? यावेळेस प्रेमानं सांगतोय रे, जर वाकडत जर गेलं ना, ज्या पायाने दूध घाला जातो का ते पाय पण नाही राहणार. आणि माझं नाव काय काली म्हणतात मला, वरतून तर खालपर्यंत अख्खा काळा करीन. कळलं का? काय राजा, काम करतोय का? अरे आपलं रोजचंच काम. आणि तू गोला दिसा ना, कुठे? गोल्या वय इथं गेल्या औषध आणायला, येईन की नंतर. आणि तू अचानक कसं काय इकडं? काय नाही म्हणलं, घरातले कंटाळा आलता, मग यावं तुझ्याकडं. आली तू बरी केली. बरं बस ना तिथं मग. आणि मी आल्यापासून घरातच आहे, आणि किती भारी वातावरण आहे. तुम्ही मला कुठे फिरायला पण नेलं नाही. तुझं पण बरोबर आहे. अरे पण एक काम पण केलं पाहिजे ना. तो गोल्या आल्यावर तो मला लय ओरडत बसन. बरं मी काय म्हणतो, एक काम करायचं का? तू मला कामात मदत करशील का? बरं ठीक आहे, चालतंय, करते मी तुला मदत. पण मला फिरायला घेऊन जा. जाणार ना 100%. बरं चल लाग कामाला. हा काले भाई कुठे रे? आले कालीबाई बाहेर गेले ते कालीबाईंनी मला लक्ष ठेवायला सांगितलंय त्या राजावर. कसलं लक्ष? अरे आपल्या कालीबाईंना एक पाकलू आवडलंय. असलं जोरात त्यानं पाकलू एकदम काता. कालीबाईंनी सांगितलंय त्या पाकलावर आणि राजावर लक्ष ठेव. काय आता ठेवतं लक्ष, फक्त कालीबाई ताती. ए बाबे कुठं चालला? आलं लक्ष ठेवायला जातो ना. कसलं लक्ष? आलं ते पाक लावून लाजावर लक्ष ठेवतो. अरे आपल्याला जायचं होतं बाहेर. बाहेर पण जायचंय, लक्ष ठेवून येतो. आधी फोन करतो तुला, मग जाऊ बाहेर. ठीक आहे चाल मग. राजा, चला जायचं फिराय. मला फिरायला घेऊन जाणार होता, तू चढ नटून बिटून आलाय. हा मग कामाच्या वेळेस ती कपडे आणि बाहेर जायचे ही कपडे, एकदम कसं टापटीप राहायला लागतं ना. आणि विषय तुझ्यासोबत फिरायला जायचं म्हणल्यावर राजा कडकच असणार ना. जायचं काय? हो, चला. कसं दिसतोय मी? एकदम मस्त. एकदम मस्त का? हा. चला मग. लईच लांब आहे का रे? गाडीच घेऊन गेलो असतो ना. नाही तर जवळच आहे, कशाला गाडी नाही जाऊ इथं मधून शकतो. बरं थांब ना राजा 2 मिनिटं. काय आलं? माझं काम आहे, तू थांब इथं 2 मिनिटं. काम आहे? फिरायला जायचं होतं ना आपल्याला. थांब ना 2 मिनिटात आले मी. थांब जरा. बरं ये लवकर ये. हो हो येते. कालीबाईंनी पण ना पाकलावर लक्ष ठेवायला लावलंय, लाजावर लक्ष ठेवायला लावलंय. इथं माझं तर ऐकलं लक्ष नाही, पाय माकला टाकला. जाऊन दे, लाजावर लक्ष आता नंतर ठेवतो. पण बघाय पाहिजे, लाजा बी तिथं नाही, गोल्या बी तिथं नाही. नक्कीच काहीतरी मोठं होतंय. कालीबाईंना सांगितलंच पाहिजे. चल बाब्या. 2 मिनिटात येते म्हणली.
अजून आली नाही. एवढं भारी शर्ट बिर्ट घातलंय मी. तिने गांडावलं तर नाही ना मला? नाही तशी ती पोरगी चांगली आहे, गांडावणार तर नाही. चल राजा. आले का तू? हा चल. हा ते पिशवीत काय आहे? काय नाही नंतर सांगते तुला. चल. चल निवांत सांग. पण तुला पाहिलं नाही ना कोणी? नाही. मग चल लवकर. हे किती भारी आहे ना. काय आलं? चप्पल तुटली. तुटले का चप्पल? घ्या आता चल, आपल्याला लेवर तर जायचंय अजून. अरे एक काम कर, इथं ठेव, जाताना घेऊन जाऊ. ठेव इथं. चल. कसं वाटलं फिरून? भारी वाटलं. मला वाटलं तू कुठं लांब घेऊन जाशील फिरायला, पण तू डोंगरातच आणलं. इथं धबधबा, पाऊस, वातावरण सगळं किती भारी आहे ना. कशाला लांब जायचं फिरायला? आपलं गाव भारी आहे, आपलं डोंगर भारी आहे. आता पाऊस चालू आहे ना, हा म्हणलं झाला पाऊस काय डोंगरावरतीच म्हणलं. खरंच भारी आहे. गाव पण, इथलं वातावरण पण, आणि त्यात हा पाऊस. फक्त गावच भारी आहे का? मला वाटलं म्हणशील तू पण भारी आहे. तू पण भारीच आहे. पण तुला मी खरं सांगू का, तू मागं बोलली होती, मला तुझा लय राग आला होता, पण तू पण सॉरी बोलली, थोडं समजून घेतलं. आणि पहिला पाऊस चालू आला होता, मी तुला पहिल्यांदा बघितलं, एकदम प्रेमात पडल्यासारखं झालं होतं मला. तुझ्याकडे बघितलं ना, कस तरी होतं रे या रागाला. मला माहित नाही तू किती दिवस राहणार आहे इकडं, पण जवळ आहे ना तेवढ्या राधे संग बोल. आणि एक मनामध्ये असतं की आवडणाऱ्या पुरीला जर मनातली गोष्ट बोलली ना, मग तेव्हा कर काही का असं ना, पण बोलून टाकलं ना चांगलं असतं. पण बोलू का? बोल ना. तुला मी पहिल्यांदा काजू कतली म्हणलं होतं, तुला लय राग आला होता. नाही म्हणणार तुला काजू कतली, पण तुला एक खरं सांगू का, मला तुला लय आवडते. मला पण तू आवडतो. यापुढे मला काजू कतली बोललं तरी चालेल. ते पिशत काय आणलं होतं तू? सांगितलं नाही? डबा आणलाय मी. पुढा आणलाय का? हो, मी स्वतः बनवलंय. म्हणलं तुझ्यासाठी आणावं.
चल खाऊ आपण. चल. आलं पण तू खरं बघितलं का त्या दोघांना? अरे मी माझ्या डोळ्याने बघितलंय राजाला आणि तिला डोंगरावरती फिरताना. आलं मग आपण इथं काय करतोय? चल त्यांच्या माग. काढ की लवकर. तू बनवले का? हो, वाटत नाही तू बनवले म्हणून. मीच बनवले. खरंच तू बनवले? हो. चांगलं आलं, मस्त आहे. बरं मी काय म्हणतोय, गोल्याला पण आणा बनवतो माहिती का? गोल्याला जर कळलं ना की आपण एकटं फिरायला गेलोय, तो तर माझा कामच काढीन. बरं पटापट खाऊन घे, मी पण खातो. जाऊ आपण निघून आता घरी. हो. पाऊस पण लय. ए राजे इकडे कुठं? ए हात सोड. ए राजे, डोंगरात काय करतोय रे तू? माझं मी काय करीन, तुला काय करायचं रे? तू तिकडे काही कर, आम्हाला काही घेणं देणं नाही. तू काली व्हायच्या पाकला बोलवल अशाला फिरतो. कोणाचं पाखरू? काली व्हायचं. जीव आहे तो माझा काय? आले ती तुझा जीव आतन, पण ती आमच्या काली व्हायच्या काळजात बसली. लांब राहायचं. तू काय करते रे इकडं? सांगू द्या मग आम्हाला जीप रे. ए तुला काय करायचंय? मी बघन माझं. ए लय चुरचुर आली तुमची वा साईडला. ए तुला जायला सांगितलं का? ए ले नाटक करतो का? ए तू सर बाजूला. बोले हा, काय आलं, बोलत नाही? काय नाही. काय नाही, एवढं फुगा काय आलं तुला मग? मला काय तुम्ही डोंगरात गेली ती फिरायला? गेलो होतो ना तिला घेऊन. हा का? हा मग मला नाही आता आलं का? अरे तू नव्हता घरी, मग तुला नेलंच नाही. मग मी काय मी टोचला असतं तुम्हाला? अरे तू गेला होता औषध नाही, आणि ते आले मॅग काय काय ते म्हणले जायचंय जायचंय जायचंय. मला सांगितलं असतं तर मी माझी कामाविषयी बाजूला ठेवली असती. पैसे बाजूला ठेवले असते का? हा बरं नंतर जाईन तुला घेऊन. चालते. आणि मला कळलं तू त्या बाब्याचा मार खाल्ला. मी काय त्या बाब्याचा मार खाईन? अरे आम्ही धबधब्याखाली गेलो होतो, आणि येताना ती डायरेक्ट अंगावले ना तिघ जण. मग डायरेक्ट शर्ट बिर्ट पकडलं मा त्यांनी. मी पण 2-3 मारलं त्यांना, त्यांनी पण 2-3 मारलं, पण मला काय नाही आलं एवढं. काय तुला नाही झालं? मला जर नाही आलं असतं ना मी मारला असतं त्यांना. तू मारला असतो? मग अशा 2 काना खाली दिले असते, डायरेक्ट खाली झोपला असता तू. डायरेक्ट झोपला असता? हा मग या गोल्यासमोर कोणीच टिकू शकत नाही. कायचा बाब्या टाब्या बाबड्या. तुला मोठी चुकी केली बरं का, पण मला नाही नेऊन. लय मोठी चुकी केली. हा मग चौकात गेले की मला सलाम टाकतात. सलाम मग तुला सलाम टाकतात का? मी गोल्या तू केजीएफ मधला रॉकी झाला. बरं नंतर मी तुला पण घेऊन जाईन काय, कसं थोडं सिक्युरिटी पाहिजे ना मला. चल. हेला माय मांजर मरून तो 2 दिवस झाले. ते मांजरीचा आवाज कुठून येतोय बघायला लागन. तसा गोल्या कोणाला घाबरत नाही. दिसतंय किती घाबरलाय तो. अरे मी घाबरलो नव्हतो, मी ऍक्टिंग करत होतो. ऍक्टिंग दिसतंय ऍक्टिंग करतोय का घाबरतोय. आणि तू लपून छपून काय मांजरांची आवाज काढत होती. अरे तू बसला होता म्हणून म्हणा तुला थोडं घाबरावं. जाते मी. हो मारता मारता वाचलो. खायचा गोल्या कोणाला घाबरत नाही. चांगलंच घाबरलं काय मग. राजू तू गोल्या तुला एवढं काय घाबरत झालं? काय नाही, तिची वालती मागाशी हा, गेली मोकर घाबरून. आणि म्हणतो गोल्या घाबरत नाही. नाही घाबरत असं. मी काय म्हणते,
तर बाबा आहे ना आपल्या घरापाशी सारखं येडं खात असतोय. तू जरा लक्ष दे त्याच्यावर. लक्ष कशाला ठेवायचं? माहिती एक आयडिया आहे. काय? आत तरी भेटले पाहिजेत. कुठं गेले ती? कोण मागतले? या डब्याला पाठी मागणी येऊन मालतात काय? थमलल्या की थमललं? या वाघाचा हितका दाखवतो तुम्हाला. पाठी मागणे येतात. ह्यांना बघायला पाहिजे. आधी काली बाईकला जातो पक्क तू लवलंय. वेद्या, हा कालीबाई. गावात नव्हतो. गावात काय खबर? अहो तो राजा नाही का? कोणता राजा? तो दूधवाला? हा तोच. त्याला तुमच्या पाकरासोबत पकडलाय. अरे मग तुम्ही काय ते उपटी झाले काय? अहो कालीबाई तसं नाही, पक्का मारला आम्ही त्याला काल. अरे मारला नाही, त्याला तुडवाय पाहिजे ना. आता त्याला विनाकारण गेलो मी. जर असतो ना ती तर राजाला सांगितलं असतं की कालीबाई काय चीज आहे. कसं हा. आहे? मारलं का ना त्याला? अरे चांगला चोप दिला आपण त्याला. ते डोक्यात 2-3 फटकं मारलं ना, हा ते मीच मारले. तूच मारले का? चांगलाच हुशार आहे तू. तसं पण त्या दिवशी ना तो आहे ना बाबा आहे ना लय पुढं पुढं करीत होता. तू जर मला नेला असता ना हा. तर लंगतच घरी पाठवला असता. लंगतच पाठवला असता का? अरे गोल्या असत्याने तुझ्या केसाला पण नसता धक्का लागून दिला. तसं तो गोले लय हुशार आहे. बरं मी काय म्हणतोय, त्या बाबाला पण मारले आपण. हम्म. अरे कामं राहिले ना आपली, चल ते करून घेऊ. हे काय आलं इकडे आले? काय राजा ते लागलं का तुला? नाही नाही लागला. ते कोण होते ना आपल्याला का अडवलेलं बरं त्यांनी? ते वय अरे तो बाबा होता. आणि ते कुणाचं नाव घेत होते? कालीबाई कालीबाई कोण येते? गावातली उनकी पोर आहे ती, म्हणतात कालीबाई. तू होती ना म्हणून त्यांनी अडवलं होतं. बाकी तसं काय नाही. आणि तसं पण आहे ना आम्ही त्या बाब्याला आहे ना आताच मारले पोत्यात घालू घालू. काय रे गोले? त्याच्यामुळे ते आता परत आपल्याला काय करणार नाही. चिव तुला काम आहे का? आता मला काहीच काम नाही. शाळेतून आलेत, अभ्यास झाला, आता फक्त टीव्ही बघायची आणि आराम करायचा. हा का? आमची काम राहिले तिकडे. चल करू लाग. चल चल चल. नाही, मला जमणार नाही. तू तुझी काम कर, मी घरी जाऊन मस्त आराम करणार. चल ग गौरीताई. गोल्या बाय बाय. कशाला रडतोय? त्या पोरगे बिरगे सोडून गेले काय? अहो पुलगी सोलून कशाला जाईन? माझं तोंड बघून कोण माझ्या प्रेमात पलन का? तुम्ही सांगितलं होतं ना राजावर लक्ष ठेवायचं. लक्ष ठेवायत गेलतो. कुणीतरी टाकलं डोक्यात पोतं आणि टाकले चांगले लत्ते माझ्यावर. तुझ्यावर रट्टे टाकलंय? मग नाही तर काय? अरे कालीबाईचा माणूस आहे तू. गावात कुणाची हिंमत आहे ते माझ्या माणसावरती हात टाकीन? अहो मागणं आले तर हाणलेत, थमून आले आत्ते ना मी बी चांगली फटकावली आत्ती. मला फक्त तालीबाई तुम्ही कळून द्या. मला मारलंय कोणी नाही ना त्यांची हाल मोडली. तुमच्या बोलावर लाईटच बंद घालणार. कालीबाईच्या मानताला मालत्यात. ए पाकला थमकी. ए बाब्या पाखरा कुरा म्हणतो टाकू का दोन? ए चिव, बारीक आहे ना, जरा तोंड सांभाळून बोल. आणि पाखरा तुला बोललो मी. ए मला काय पाखर बिखर बोलायचं नाही कळलं ना? आणि मला आधी लागायचं नाही. अरे नादीच तर लागायचं ना तुझ्या. आणि त्या राजा बरोबर काय फिरते? त्या टायगर बरोबर फिर. नेतो ना तुला टायगर पॉइंटला. जोडीनं जाऊ. चल बचू. काय ग गौरीताई, तू तर मावरून डेंजर आहे. कसली पेटवली त्याच्या कानाखाली डायरेक्ट. असल्या लोकांना पेटवलीच पाहिजे. मारलं तिने जरा तिखट आहे, पण आपलं पण असंच पाखरू पाहिजे. कधी
गाडी काढ. पाखरा जर पिंजऱ्यात घ्यायचं असेल ना तर एकच पर्याय आहे. मामा मामा काय रे? काय नाही भेटा म्हणलं तुम्हाला. आज कशी काय या मामाची आठवण काढली? अहो मामा, तुमची आठवण रोजच येते. पण काय आहे, आपली भेट होत नाही ना. आणि आजकाल तुमचं लक्ष कुठे आहे? अरे लक्ष तुमच्याकडेच आहे बा माझ्यान. अहो, आमच्याकडे लक्ष आहे, पण ती तुमची भाची, तिच्याकडे तुमचं लक्ष नाही वाटतं. तिचं काय अरे, ती घरी असते की नेहमी. मामा, तुम्ही कामाकडे लक्ष देत आहे. जरा भाषेकडे लक्ष दिलं असतं ना तर आज मला हे बोलायची गरज नसती लागली. अरे बाबा काय बोलतोय तू? ती दिवसभर घरात असते, बाहेर कुठंच जात नाही. होय काय? मला तर कळलं, तो आपल्या गावातला राजा नाही का, त्याच्यासोबत गेली होती आपल्या डोंगराच्या धबधब्याखाली. ए काली, तू गावाला गंडा घालतोय, मला गंडा घालू नका. आणि माझ्या भाची बसल एक पण वाकडा शब्द काढलास ना, याद राख. मामा, दार काय फक्त तुमच्याकडे का? मी आपला माणूस म्हणून तुम्हाला सांगतोय. उद्या माझं काय नाही, तुमची भाषा आहे, नाव तुमचं खराब होईल. अरे पण ती बाहेर जात नाही ना, आली सुट्ट्यांना, घरात असते दिवसभर. मला बघायचंय, मला दाखव. बाब्या, फोन दाखव. लय सांगत आहो तुम्ही. ही कोण आहे मग? कारण पण त्याला तर मी चांगला मुलगा समजतो रे. चांगला मुलगा आणि तो राजा. अहो, तुम्हाला फक्त नाण्याची एकच बाजू माहिती आहे. तुमच्या घरी काही दूध घाला नाहीत, या अशी कारस्थानं करा येतोय. आणि मी तुम्हाला सांगाल तर तुम्ही माझ्यावर उलट जा. तरी मी त्या राजाला भेटलो होतो. त्याला म्हणलं, अरे आपल्या मामाची मुलगी आहे. नाही, शेवटी आपण एक गावाले. पण तो मला कायच ऐकतो, मलाच उलट बोलायला लागला. तसं मी माझं हिंगा दाखवलं त्याला. पण आता काय आहे, शेवटी तुमच्या घरातली मुलगी आहे. बघा, मी तुम्हाला सांगितलं. मामा, आग कमी आहे तर विजून घ्या. आता एकदा वनवर पेटलं ना, मग कसला मामा आणि कसला कालीबाई. त्या राजाला आता दाखवावं लागेल इंगा. नाण्याची दुसरी बाजू मला समजली ना, नाही त्याचे हातपाय तोडले ना, नावाचा मामा नाही मी. मामा, कोयत्याला धार लावली हो तुम्ही, पण ती जरा कमी पडली. लावून घ्या, काम असेल तुमच्या. आणि हा, त्या राजाला आहे ना, मी जरा चोपला होता. त्याच्यामुळे ती तुमची भाची आहे ना, माझ्याविषयी जरा वाईट सांगा. कारण की काय केलं नाही, शेवटी प्रेम आहे ना. तुम्हाला माहिती आहे, प्रेम आंधळ असतं. तेवढं फक्त लक्षात ठेवा. हा वनवा पेटायच्या आधीच विजवावं लागेल मला. नाण्याची दुसरी बाजू माझ्यापर्यंत पोहोचण्यापर्यंत त्या राजाला हिसका दाखवावा लागेल. ए वेद्या, इकडे. काय करू, जाऊ का? जा, आणि त्याला आहे ना अजून बडको. आलोच. का मामा? चल आपले काम आहे. ओ मामा, काय बघताय? विचारा की तिला कुठे गेली ती. गौरी, इकडे. काय पप्पा, मला कळलं तुम्ही चॉकलेट आणण्याचं म्हणून बोलावले ना. तुला काय रोज चॉकलेट पाहिजे का? अभ्यास नाही करत, जा घरात. आली चॉकलेट मागायला. काय ग, कुठे गेली ती? काय नाही मामा, चिवच्या मैत्रिणीकडे गेलते. तू सारखं काम असतं चिवच्या मैत्रिणीकडं. आणि काल पण तुला सांगितलं होतं मी, चिव आणि मी बाहेर चाललोय, घरात बस. कुठे गेली ती काल? काय नाही मामा, घराबाहेरच बसले होते. बाहेर बसली होती? खरं सांग मला, काल कुठे गेली ती?
अगं बोल ना, तुला बोलतोय. कुठे गेली काल? हे बघ, तू पाहुणी म्हणून आलीस, पाहुणी म्हणूनच राहा. डोक्यावर नाचू नका माझ्या. मला जर काही कळलं ना तर ह्या मामाचं रागले वाईट आहे बरं का. खरं सांग, काल कुठे गेलती तू? माझ्याकडे बघ आणि माझ्याशी बोल. काल तू कुठे गेलती? काल त्या राजासोबत डोंगरात गेलती ना? हिरो बनतोय काय रे राजा? हा, लय हिरो बनून फिरतो गावामध्ये. अरे गरीब घरचा तू, तुला 4 पैसे मिळाले म्हणून तुला दूध टाकायला ठेवलं आमच्या घरी. आमच्या ताटाला काय लागला होय तू? हा मामा लय रिस्पेक्ट करतो मी तुमची. हात सोडा. अरे कसली घंट्याची रिस्पेक्ट का? हा, तुला जरा हात काय दिला तो डोक्यावर बसून कानात मुता लागला की आमच्या. की तुम्हाला म्हणायचं काय? काय म्हणायचं? तू माझ्या भाचीसोबत कुठे गेलता फिरायला? आता बोल की, का गप थांबला? काय चाललंय काय तुमचं? तुमच्या भाषेसोबत प्रेम करतो मी तिच्यावरती. प्रेम? ते प्रेम गेलं खड्ड्यात. हे बघ, त्या मामाची भाची आहे, कळलं का? आता तुला मी डोळ्यांनी बघितलं नाहीये, पण ज्या दिवशी मी डोळ्याने तुला बघल ना त्यावेळेस तुला दाखवतो या मामाचा इंगा, कळलं का? चल. राजा, हे काय होऊन बसलं रे? आपलं जाऊ दे, पण ते मामाने तिला मारलं नाही बाहेर. राजा, आता काय करायचं पुढं? काय ग गौरीताई, तुला पप्पाने लय मारलं? तुला काय झालं दात काढायला? काय नाही, तो पप्पाने मारायच पाहिजे. एकटी गेली डोंगरात, मला नाही नेली. तू जर मला सांगितलं असतं ना, मी थांबले असते. चल जाऊ दे, झालं गेलं ते. आई, माय पप्पा लय डेंजर आहे. तुला आता फक्त मारले, नंतर पप्पा डायरेक्ट तुला तुझ्या घरी सोड. असं काय करू नको. गौरीताई, चल मी चहा बनवते. चल. शेट, आपण चाललोय कुठं? सकाळपासून चहा नाश्ता केला नाहीस ना तू? हा, चल तुला चहा पाचतो. शेट, जॅकेट लय भारी दिसते राव तुम्ही, काय पण म्हणा. तेवढं आहे. बस. अहो शेट, तुम्ही कुठं आणता का? हे आहे का तुमचा पत्ता आहे का? मामा, अय मामा. याला मामा घरी नाही काय की बा? काय झालं? मामा कुठे आहे? हा, पप्पा बाहेर गेले. ते बाहेर गेले? केव्हा येणार आहेत? सांगता नाही येणार. सांगता येणार नाही? बरं एक काम कर, थोडं पाणी आण बरं प्यायला. पाणी? हा, पाणी पण आणते. अच्छा, चांगला करते तू. आणू का? हा हा, आण आण. काय रे, ती पोरगी आहे ना, तिथं राजासोबत झंगाट आहे. अहो शेट, झंगाट नका म्हणू, प्रेम म्हणा, प्रेम. बरं प्रेम. ए पोरी, इकडे. हा, बोला ना. बरी आहेस का? मी बरी आहे, पण ओळखलं नाही तुम्हाला. ओळखलं नाही? ओळखायसाठी घरातून बाहेर पडावं लागतं. हा, तुझ्या मामाला विचार मी कोण आहे, माझी गावात काय इज्जत आहे ती. पण आजकाल माझ्या इज्जतीला डाग पडायला लागलाय. भाऊ, ते गावात कोणाचं प्रेम प्रकरण चालू आहे रे? अहो गौरी. हा, गौरी. पण तसं पण ना, हे प्रेम प्रकरण काय पूर्ण होत नाहीत बघ. पुरी, तुझं नाव काय? हा, गौरी. हा, गौरी. पुरी, थोडा प्रयत्न केला ना, प्रेम प्रकरण पूर्ण होतात बरं का. आपण करू प्रयत्न.
मला माहिती आहे पोरी, प्रेमात लई त्रास होतो हा. कधी कधी तर मार बी खावा लागतोय बरं का. काय करणार, इथं तुझा मामा असा सनकी. पण तू काळजी करू नका, त्या मामाला लहानपणापासून ओळखीतोय मी, त्याला सांगेन नीट समजून. पण काय असतंय ना पोरी, तू गेलती डोंगरावर, सगळी चर्चा झाली गावात. अहो कुठं त्याला बी तोंड राहिलं नाही दाखवायचं आणि मला बी नाही राहिलं. हा खरं सांग पोरी, प्रेमात लय त्रास होतो ना. तुला राजाला भेटायचं का? हो. ठीक आहे, तू ना त्या मामाची बिलकुल काळजी करू नको, मी आहे ना. हां हे बी आहे. पण तुला एक काम करावं लागेल, करशील ना? तू बनवलं का चहा? हा मग मीच बनवलाय चहा. भारी बनवतेस हा. भारीच बनवते की मी चहा. पहिल्यांदा बनवला वाटतं हा. पहिल्यांदा बनवलाय चहा. बघ खरं सांगा, चांगलं झालं ना? चांगलं झालंय ना? आता बनवलाय, परत काय असला चहा बनवू का? लक्षात राहू दे. ते तुम्हाला म्हटले की चहा चांगलं झाले, जाताना का मग असं म्हटले परत असं बनवू नको म्हणून. कसं बनवलं चहा तू? मी पहिले पाणी घेतलं, त्याच्यामध्ये मग दूध टाकलं, चहापत्ती टाकली आणि उकळून आणलं. आणि साखर नाही टाकली का? अरे साखर तर विसरलेच मी टाकायची. तरीच म्हटलं ते कसे काय म्हणले असं चहा बनवू नको म्हणून. हे काय रे? कुठं काय? हे तुला मागल्या रोणी राहत आहेत का? मला ह्यात लोली जायचंय, तुला काय घालायचं? तुला काय करायचं म्हणजे तिथं बघतो गोल्याचंच राज्य. बोल गोल्या, मी काय म्हणतो, ए हात काढ, कामाचं बोल. आले त्या दिवशी कुठं होता तू? त्या दिवशी काय, त्या दिवशी मी बेदम बिर्याणी निवडली होती. असं आता आणून झोपलो ना. आलो तू बिर्याणी खाऊन तो आपलं वय. मी तुमच्या गालाच्या मागणं येत होतो, दिली उतारलो होतो, कोणी तर टाकलं ना पोत, लय मारलं का मला. बाबा तुला मारलं होय? मग नाही तर काय. बाबू मी जर असतो ना तिथं लय फटकावली असती. आले मला फक्त गहू दिले, कुणी मारलंय त्यांना तललच कळतो. काली बाई त्या माणसाला मारतात, नाव कळू दे फक्त. बरं चल. काय शेट, ते किती पानचट चहा होता आणि तुम्ही म्हणता लय भारी लय भारी. काय ऍक्टिंग करता राव तुम्ही. हा ऍक्टिंग तेवढं जमतंय. आणखी करू का? करा की एक दोन. चल बघ, मोना डार्लिंग, सारा शहर मुझे लायन नाम से जानता है और इस शहर में मेरी हैसियत वही है जो एक जंगल में शेर की होती है. मानता हूं कि लोग तुम्हें शेर के नाम से जानते, लेकिन ये मत भूलिएगा सेठ दीनदयाल, जब शेर आदमखोर बनता तो सरकार उसे गोली का निशाना बनाकर कुत्ते की मौत मारती है. और इस बार शेर के शिकारी का नाम है प्रभाकर श्रीवास्तव. अब चपड़ गंजो, खामोश. शेटला उगत चढवला राव झाडावर. बरं कशी वाटली आपली ऍक्टिंग? एकदम भारी एकदम भारी एकदम क्वालिटी वाटली. हा तुम्ही तर टिकटॉक मध्ये यायला पाहिजे ना, ते मिलियन व्ह्यूज आले असते मिलियन. आईला याला थोडी ऍक्टिंग काय दाखवली तर माझीच इज्जत काढायला लागला. चल काय हे राजा, अरे अजून किती विचार करशील तिचा. आणि मी काय म्हणतोय, भरून ना आपण 2-3 म्हशी ना. आपल्याला ते गोठ्याचं काम काढायचं पण होतं ना, ते काढू. तू तर काही मानावच घेत नाही. तू नुसतं येऊन जाऊन ते काजू कतलीच. अरे गोल्या, प्रेम करतो रे मी त्याच्यावरती. अरे कायचं प्रेम आणि कायचं काय. एक दिवशी तिच्या बाई आपल्याला मार खायला लागेल. दे नाच सोडून तिचा. नादच तर सोडायचं नाही ना तिचा. काय एवढा नाराज झाला हा? शेठ, एवढ्या वर्षातून कसं काय गावात आलं तुम्ही? अरे गाव माझंच आहे की रे राजा. गावात चक्र मारत होतो,
लोक जरा बोलत होते तुझ्याबद्दल. राजाने लय मार खाल्लाय म्हणे. हो, ते महाराज जाऊ द्या हो. माराचं जाऊ दे. राजा, ते मामाला येडय. आज फक्त मारले, उद्या उभा कापून टाकीन त्यो. कळलं का? आम्ही पण काही कमी नाही. राजा, कोणी कुणाला कमी नसतं. नंतर नका येऊ माझ्याकडं शेट वाचवा वाचवा म्हणून. जे सांगतोय ना ते नीट ऐक. आम्ही बी तुझ्या वयातून गेलोत रे. आम्हालाही प्रेम झालं. आम्ही पण त्या प्रेमासाठी लढलो, मार खाल्ला. अशी मागे हार नाही मानली. राजा, एवढी सुंदर पोरगी, एवढ्या लवकर हार नको मानू. अरे, लय प्रेम करते रे तुझ्यावरती. मला जर अशी प्रेम करणारी व्यक्ती भेटली असती ना, अख्ख्या दुनियाशी लढलो असतो. आणि तुम्ही बसले इथं घरीच. हा राजा, हे बघ, ते मामा माझा मित्र आहे. तुला वाटत असेल ना मी बोलतो त्याला. हा कालीबाई, बोला शेठ. कसा चाललाय कामधंदा? हा कामधंदा? आपला कामधंदा करायची गरज आहे काय? आपल्या आजोबान पंजोबांनी चिक्कार कमवून ठेवलंय. आणि कामधंद्याचं म्हणायचं तर आपली डेअरी आहे की गावात. हा, ते बी तेवढंच खरं आहे म्हणा. पण काय तुमचं गावात आजकाल लक्ष नाही? हा गावात लक्ष नाही? हा? ओके, गावावरती आमचं लक्ष आहे. मग तुम्हाला ते राजाचं आणि आमच्या मामाची भाची गौरी, तिचं काय कानावर आलं का? हा, ते आमच्या कानावरती आलं. हा. पण तुम्हाला कसं आहे कळलं? अरे, जरी मी गावाच्या बाहेर राहत असलो ना, गावाकडे लांबचं लक्ष असते. हा, मी हे बी ऐकलं तुमच्या कानाखाली मारली म्हणून. हा, इकडं पोरां सोरांसोबत असल्या गोष्टी नसत्या बोलायचं शेठ. आपली इज्जत आहे पोरांमध्ये. अहो, शेवटी आपलीच पोर आहेत ती. हा, शेठ, ती गौरी आहे ना, हा. ती जरा तिखट आहे. पण काय करणार, हा. आपला तिखटच आवडत ना. अहो कालीबाई, नुसतं तिखट खाऊन उपयोग नाही, कधी गोड बी खायचं. हा, बरोबर आहे शेठ तुमचं. हा. आता मला कळलं, तो मामा तुमचा मित्र ना जिगरी, हा, म्हणून तुम्ही आलं दिसताय. अरे ते जिगरी तुमच्यासाठी रे. पण त्या गावाच्या सभेत काय झालं ते तुम्हाला काय माहिती? हा, गावाच्या सभेत हा. काय झालं होतं? अरे, असं मांडीला मांडी लावून बसलो होतो आम्ही सभेमध्ये. साधा 5 लाखाचा व्यवहार होता. हा, त्याला म्हणलं तू 2.5 लाख ठेव, मी 2.5 लाख ठेवतो. म्हणला नाही. गावाच्या सभेत तो साहेब त्याच्या ओळखीचा होता. मला म्हणला हे सगळे 5 लाख माझेच. 5 लाख त्याचेच? समजून सांगितलं पण नाही ऐकलं. भांडणं केले माझ्या बरोबर आणि सगळ्यांसमोर माझ्या कानाखाली मारली. सगळं विसरलो हो. एवढ्या लोकांसमोर झालेला अपमान कसा विसरू? कालीबाई, बदला मी घ्यायचं ठरवलंय. तुमचं काय बिघडवलं मामाने कालीबाई? हा, मामान नाही बिघडवलं, मग पण तो राजा, त्या राजाने माझं वाकडं केलंय. माझ्या आणि माझ्या पाखराच्या मध्ये आलाय तो. अहो कालीबाई, पाखराचा विषय आता बाजूला काढू. राजाचा आणि मामाचा जर बदला घ्यायचा असेल ना, त्याच पाखराची आपल्याला मदत घ्यावी लागेल. हा, हाणायचं मारायचं काय असेल ना, हा. तर ते मी बघतो. पण आता कसं डोकं लावायचंय ना, ते तुम्ही बघा. कालीबाई, डोकं लावायची गरज आता नाही. हा, सगळी तयारी करून ठेवली. तयारी करून ठेवले. आता फक्त आपण बघायचं. तुला राजाला भेटायचंय ना? हा, एक काम कर, मी त्याला खालच्या माळावर घेऊन येतो, तू तिथं ये.
आणि हां, मामाला घाबरू नको हां, त्याला मी समजून सांगेन. तसं पण या शेटनी ना आतापर्यंत कुणाचं प्रेम तुटू दिलेलं नाही आहे. येशील ना मग? तुझी गौरी दिसली होती खालच्या माळावर आहे, तुझी वाट बघतीये. आग विजली नाही पाहिजे काय? आता किती पाऊस जरी पडला ना तरी ही आग विझणार नाही. अहो भाऊ, तुमचं काम झालं म्हणून समजा 100%. बरं ठीक आहे, तुम्हाला नंतर कॉल करतो मी. अरे काली काय नाही, आला असंच म्हणलं मामांना भेटाव. बरं, होय का? तू असा सहज नाही यायचा रे, काहीतरी काम असणार आहे तुझं. काम तर नाही काय, पण तुम्हाला मागच्या वेळेस लक्ष ठेवा सांगितलं होतं. अरे काले, ती घरात आहे, तिला समजून सांगितले मी त्या दिवशीच, आणि त्या राजाला पण मी दम दिलाय. त्यामुळे आता काय नाही रे असलं, ते सगळं संपले आता. मामा या गोष्टी समजून सॉल्व नाही होत. तुम्हाला काय वाटतंय, एकदा तुम्ही त्याला समजावलं तर सगळं सॉल्व झालं का? बरं, तो विषय सोड सगळा. तो आता आलाय ना, तर चहा पिऊन जा. हां, गौरी, गौरी, ए गौरी, ए चिऊ, काय हो बाप्पा? गौरी कुठे आहे का? तिला आवाज येते का माझा? ती नाही घरात. घरात नाही? कुठे गेली मग? ती खाली गेली. खाली कुणाला विचारून गेली ती? तुम्हाला विचारून गेली ना? मला मला कुठे विचारून गेली ती? मला वाटलं ती तुम्हाला विचारून गेली. बरं, जातो आतमध्ये. त्या बारीक पुरूला बोलून काय होणार आहे? तुम्हाला आलं का लक्ष ठेवता? किती वेळा समजून सांगितलं त्या राजाला, माझ्या भातीचं नाच सोड, पण नाही ऐकलं त्यानं. अहो, मामा समजून सांगायचो काय बारीक पोरग आहे का? तुम्हाला आधीच सांगितलं होतं. तेव्हा जर तुम्ही काय पाऊल उचललं असतं ना, आज हे दिवस बघायला नसतं लागलं. आता वेळ निघून गेली आणि तुमच्या कोयत्याला आहे ना जरा धार कमीच पडली. कुठे भेटतील ते दोघं? काय कुठे भेटतील आणि भेटून काय करणार तुम्ही? आधी पण तुम्हाला सांगितलं, काय केलं तुम्ही? आणि तो कोयत्याला दार लावत होते. कुठे तो कोयता? त्याला दार आहे का गांजला तो? काली, आज बघतो या मामाचा हिसका. अरे ती माझी भाची असो कुणी असो, अरे तिला हे माझ्या पोटच्या पुरीसारखी मी जपलं, आज प्रेम दिलं, आणि तिने माझं काळ तोंड केलंय. आज या दोघांचा काटा कायमचा काढून टाकणार बघ, त्यांचा गाठ चिरून टाकतो बघ मी. आज तू बघ. तुमच्या बसचं काम नाही मामा ते. आधीच बघितलं तुम्हाला मी. तुम्ही नुसतंय ना बोलायच्या कामाचं आहे. आता बोलसान आणि ते गेलो गाड पडसन. काली, तू फक्त मला घेऊन चल. ते दोघ कुठे आहेत मला सांग, आज त्यांचं काम संपून टाकतो मी. कुठे आहेत ते दोघं? आपण आधी रोज रोज भेटायचो, पण आता काय मामामुळे भेटताच येत नाही. बरोबर. पहिले दूध टाका यायचं मी घरी, ते भेटता यायचं. मामीने आता दूधच बंद केलं. कसं काय ना कारण नसलं. तुला माहिती आहे का, मी तुला बघितलं नाही ना, मला करमतच नाही. मला पण करमत नाही. शेवटी या राजाची काजू घेतली मी तुम्ही. तर मी काय म्हणतो, खरं सांग, प्रेम करते ना माझ्यावरती? हो करते. मग आपण जाऊ ना पळून. मामाचा कशा लोड घ्यायचा जास्त? नको, पळून नको. किती जरी आपण कुठे पळून गेलो ना, हा मामा आपल्याला शेवटी शोधूनच काढेल. आपली एकच कारण मामापासून आणि त्या कालीपासून लेट का होईना आपण आपल्याला भेटायला. कारण की मी जास्त दिवस तुला भेटलो शिकणार आहोत. माझं काय झालं ना तरी पण मी तुझ्या कायम सोबत राहीन.
मी पण कायम त्यासोबत राहील. हे काय रे चिऊ? तुम्ही तर काय करताय? पप्पाला कळलं तुम्ही इथं आले ते म्हणून. तुझ्या पप्पाला कोणी सांगितलं? कालीबाईने सांगितलं. पप्पा येते आता ते रागात. तुम्हाला जर संग बघितलं ना, पप्पाला तुम्हाला मारतील. जाऊ दे तुम्ही पळून. ए फुकणीच्या, तुला किती वेळा सांगितलं होतं मी माझ्या भाचीपासून लांब राहायचं, पण करायची घाण ती केलीसच ना तू. अरे किती प्रेमाने सांगायचं तुला मी. आणि आज इथं जे काही समोर होणार आहे ना, त्याला जिम्मेदार फक्त तूच आहेस, कळलं का? ए पण काय काय हे धंदे करायलास की तू माझ्याकडून? हा पाहुणी म्हणून आली होतीस ना, आता तुला किती जीव लावला होता मी. तुम्ही असं ऐकणार नाहीत माझं. आज तुमचा काटा ना काढूनच टाकला नाही मी. मामा, आज काही सोक्ष असेल ना तो लावून टाका. त्याचं पण राजाला आहे ना लयच माझे. ए काली शांत बस. प्रेमच केलं होतं ना मी, दुसरं काय केलं होतं? मामा हा सोडा तिचा. ए बाब्या, काय बघतो, पकड त्याला. मामा, या भाड्याला आहे ना लयच चरबी चढली. याचा हातपाय तंगड मोडल्याशिवाय ना आज सुधारायचं नाही. काय बघताय, दाखवा ना तुमचा इंगा. सोड मला. धर. काय ग, हे कालला सोडून त्या राजाचा हात धरला. आणि काय झालं, काय केलं त्या राजाने? बघ कसा मार खातोय. पहिल्यांदा या कालला आहे ना कोणतरी मुलीवरती प्रेम झालं होतं. आणि पहिल्यांदा मला वाटलं होतं कोणतरी मुलीला असं बायकोच्या रूपात बघावं, पण तुझ्या सगळ्या स्वप्नावरती माझ्या पाणी पेरलं. बघितलं ना हा मामा काय करू शकतो. हा मामा फक्त एकदाच प्रेमाने सांगतो, नंतर जाम तोडवतो. ही गोष्ट मला आवडते ना, ती माझी नाही झाली तर मी कुणाचीच नाही होऊन जाईल. प्रेम करतो ना, प्रेम करायचंय.